तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे भेंडीची भाजी बनवली असेल आणि खाल्ली देखील असेल, पण ह्या पद्धतीने तुम्ही एकदा भेंडीची भाजी करून बघा, न खाणारे देखील आवडीने खातील। भेंडी बघू शकता एकदम छान असं कोटिंग झालेलं आहे आणि खायला सुद्धा तितकीच टेस्टी लागते। तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा एकदा भेंडीची भाजी नक्की करून बघा। अगदी घरातील मोजक्या साहित्यामध्ये 10 ते 15 मिनिटात ही भेंडीची भाजी बनून तयार होते। तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। आता भेंडी बनवण्यासाठी इथे मी पाव किलो भेंडी घेतलेली आहे। अशी कवळी भेंडी घ्यायची, स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे। आता आपल्याला ही भेंडी कट करून घ्यायची। देठाकडचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आपल्याला। बघू शकता या पद्धतीने आपल्याला देठाकडचा आणि पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये एक चीर द्यायची। आता त्याचे आपण 2 तुकडे करूया। छोटी भेंडी असेल तर नाही केले तरी चालेल, पण मोठी भेंडी असल्यास याचे 2 तुकडे करायचे। त्याचप्रमाणे आपण सगळ्या भेंडी अशीच कट करून घेऊया। तोपर्यंत अजून तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा। त्यामुळे मी ज्या नवीन रेसिपी टाकत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्हाला ते रेसिपी बघता येतील। या पद्धतीने मी आता सगळ्या भेंडी कट करून घेतलेल्या आहेत। आता त्यामध्ये आपल्याला मीठ भरून घ्यायचे। असं भेंडीमध्ये मीठ भरल्याने काय होतं, भेंडीची चव अजून वाढते आणि खायला एकदम टेस्टी लागते। आता ह्या सगळ्या भेंडीमध्ये आपण असं थोडं थोडं मीठ भरून घेऊया। आता सगळ्यामध्ये मीठ भरून झालेलं आहे। इथे मी एक छोटी वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत। त्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, पाव चमचा हळद पावडर आणि चवीनुसार मीठ घालायचे आणि आपल्याला मिक्सरला याचं जाडसर कूट करून घ्यायचं आहे। या पद्धतीने बघू शकता। आता मी इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेल चांगलं गरम होऊ द्यायचे। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचे। तुम्ही यामध्ये मोहरी सुद्धा घालू शकता। आता त्यानंतर जी भेंडी कट करून घेतली ती यामध्ये घालायची आणि आपल्याला 2 ते 3 मिनिटं ही भेंडी अशी चांगली परतून घ्यायची। तीस ते 40% भेंडी शिजेल इथपर्यंत आपल्याला चांगली परतून घ्यायची। 2-3 मिनिटं चांगली परतल्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहे। 1 ते 2 मिनिटच आपल्याला झाकण ठेवायचे। आता बघू शकता भेंडी चांगली फ्राय झालेली आहे। तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता, अशी सुद्धा खायला खूप छान लागते। आता जो आपण कूट बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे। तुम्ही जर शेंगदाणे नसेल खात, आवडत नसेल तर या ठिकाणी तुम्ही खोबऱ्याचा किस सुद्धा घालू शकता। ओल्या नारळाचा सुद्धा किस घालू शकता, तो सुद्धा चांगला लागतो। आता 2 ते 3 मिनिटं आपण चांगली परतून घेतलेली आहे। भेंडी बनवून तयार झालेली आहे। आपण आता याला सर्व करून घेऊया। मुलांच्या टिफिनसाठी किंवा वरण भात केल्यावर साईड डिश म्हणून सुद्धा तुम्ही ही भेंडीची भाजी बनवू शकता। खायला एकदम टेस्टी लागते। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण अशाच नवनवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।